नमस्कार मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं. तर आपण बघत आहोत की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 स्पेशल SPPU युनिव्हर्सिटी 2024च्या पॅटर्नचं फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 हे बघत आहोत आपण. त्यामध्ये आपण कर्व ट्रेसिंगचा टॉपिक बघत आहे. कर्व ट्रेसिंगमध्ये आपण कार्टेशियन कर्व हा टॉपिक चालू केलेला आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं सगळं इंट्रोडक्शन वगैरे सगळं बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर मग कर्व ट्रेसिंगमध्ये कार्टेशियन कर्वचं एक्झाम्पल घेणार आहोत आजपासून आपण. तर मग त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल येते ट्रेस द कर्व y² ब्रॅकेटमध्ये 2a - x ब्रॅकेट कंप्लीट = x³. हे एक्झाम्पल दोनदा विचारले गेलेलं आहे मागच्या पेपरमध्ये. तर आता लेटेस्ट पेपरमध्ये विचारलं आहे 2024च्या आणि एकदा ऑगस्टच्या 2022च्या पेपरमध्ये पण हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. तर मग हे कसं सॉल्व करायचं आहे कर्व ट्रेसिंगचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. तर मग याचे काही रूल्स राहतात कार्टेशियन कर्वचे कर्व ट्रेस करण्यासाठी. तर आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते, जसे की त्याचे 5 रूल्स राहतात किंवा 6 रूल्स राहतात. तर मग त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप याचं सोल्युशन काढणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे फर्स्ट इयरच्या 2024च्या पॅटर्नसाठी आहे. त्यानंतर ज्यांचे बॅक असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर याचं सोल्युशन काढूयात स्टेप बाय स्टेप. त्यामध्ये सगळ्यात पहिला रूल नंबर 1 येतो आपला सिमेट्री. तर सिमेट्री कशी काढायची आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सिमेट्रीमध्ये पण 6 पॉईंट राहतात. त्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला चेक करायचा आहे. स्टेप बाय स्टेप सगळे पॉईंट चेक करायचे. जर एक जर सॅटिस्फाईड नाही झाला तर मग दुसरा चेक करायचा आहे. असं स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे. तर मग सगळ्यात पहिला आपला इक्वेशन घ्यायचं y² 2a - x = x³. याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1 आणि याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. yला मल्टिप्लाय करूया आतमध्ये. तर मग त्याचं येईल 2ay² - xy². हा x³ इकडे आणला तर तो -x³ = 0. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. मग सिमेट्रीमध्ये आपल्याला काय सांगितले जातं की सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली की इन इक्वेशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला yची पॉवर इवन आहे का ते चेक करायचं आहे. सगळ्या yची इक्वेशनमध्ये जितके पण y असतील त्याची पॉवर जर इवन असेल तर आपली सिमेट्री x ॲक्सिसच्या अबाउट असणार. तर मग आपण इक्वेशन चेक केलं तर सगळीकडे yची पॉवर ही 2 आहे, म्हणजेच इवन आहे. तर मग पहिलीच कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. तर मग आपण लिहिणार ऑल पॉवर ऑफ y आर इवन. सो गिवन कर्व इज सिमेट्रिकल अबाउट x ॲक्सिस. तर सगळ्या yची पॉवर आपल्याला इवन दिसत आहे म्हणून आपली सिमेट्री ही x ॲक्सिसच्या अबाउट असणार आहे. तर मग x ॲक्सिसच्या अबाउट म्हणजे काय की आपला जो ग्राफ असतो तो असा असतो. मग x ॲक्सिस ही झाली आणि y ॲक्सिस ही झाली. तर मग याची सिमेट्री कशी असेल x ॲक्सिसच्या अबाउटमध्ये, एकतर ती अशी असेल. तर मग पुढे आपला ग्राफ कसा येणार आहे आपण बघूयात. हा झाला रूल नंबर 1. त्यानंतर रूल नंबर 2 काय होता आपला. रूल नंबर 2 होता आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यालाच आपण POI बोलतो. पॉइंट ऑफ
इंटरसेक्शन. तर याला कसं काढत होतो आपण की यामध्ये आपल्याला एकतर एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि वायची व्हॅल्यू 0 पुट करायची, असे दोन पद्धती आहेत. तर मग सगळ्यात पहिले आपण इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करूया. तर इक्वेशन नंबर 1 घ्यायचं आहे. पुट एक्स इज इक्वल्स टू 0. तर मग आपलं जे इक्वेशन नंबर 1 आहे ते आहे वाय स्क्वेअर 2a मायनस एक्स इज इक्वल्स टू एक्सचा क्यूब. त्यानंतर आहे इथे जर आपण एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली या इक्वेशनमध्ये तर आपल्याला भेटतं वाय स्क्वेअर 2a मायनस 0 इज इक्वल्स टू 0. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली. त्यानंतर इथे मल्टिप्लाय करणार तर 2ay स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. त्यानंतर हे कोएफिशियंट जर इकडे नेले तर 0 होतात, म्हणजे वाय स्क्वेअरची व्हॅल्यू येते आपली 0 आणि स्क्वेअर काढला तर मग त्याची व्हॅल्यू येणार आपली y इज इक्वल्स टू 0,0. तर ही भेटली आपल्याला पॉईंट आपले. त्यानंतर जो आपला पॉईंट आहे तो कर्ववर लाईज करणार, म्हणजे जो पण आपल्याला पॉईंट भेटलेला आहे 0,0 तो आपल्या कर्ववर लाय करणार आहे. तर मग दुसरा पण काढून घेऊया आपण. इन इक्वेशन 1 यावेळेस पुट करायचं आहे आपल्याला y इज इक्वल्स टू 0. तर इक्वेशनमध्ये आपण y इज इक्वल्स टू 0 पुट करणार आहे. तर मग आपलं इक्वेशन काय होतं वाय स्क्वेअर 2a मायनस एक्स इज इक्वल्स टू एक्सचा क्यूब. तर मग इथे आपल्याला y इज इक्वल्स टू 0 पुट करायचं आहे, वायची व्हॅल्यू 0 पुट करायची. तर मग 0 2a मायनस एक्स एक्सचा क्यूब. तर मग 0 न मल्टिप्लाय केल्यावर हा ब्रॅकेट पण 0 होऊन जाईल. मग एक्स क्यूबची व्हॅल्यू येईल आपली 0 आणि एक्सची व्हॅल्यू येईल 0. तर मग याच्यावरून काय कळतं आपल्याला की पॉईंट देअरफॉर पॉईंट 0,0 हा पॉईंट लाईज ऑन कर्व, म्हणजे हा आपल्या कर्ववर असणार आहे पॉईंट. आणि आपला जो पण आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे वाय इंटरसेप्ट अँड एक्स इंटरसेप्ट हा आपल्याला 0,0 या पॉईंटवर भेटलेला आहे. म्हणजे आपली जे ग्राफ असणार तर आपल्याला हा पॉईंट इथे भेटलेला आहे 0,0. तर इथे असेल. हा झाला आपला दुसरा रूल. तर फर्स्ट रूल सिमेट्री, दुसरा रूल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्यानंतर थर्ड रूल बघूयात. तर तिसरा रूल काय होता आपला ओरिजिन. तर ओरिजिन आपण बघणार आहोत. आपल्याला जो पॉईंट भेटलेला आहे तो आहे पॉईंट 0,0 आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर मग आपल्याला 0,0 भेटलेला आहे, म्हणजेच आपली जी कर्व आहे ती आपली कर्व पासेस थ्रू ओरिजिन, म्हणजे 0,0 भेटलेली आहे, म्हणजे आपली कर्व ओरिजिनमधून पास होणार आहे. तर मग त्याच्यासाठी लिहायचं की सो गिवन कर्व passes through origin.
त्यानंतर पुढचा रूल कोणता होता आपला, रूल नंबर 4. तर पुढच्या ह्याच्यात काढायचं आहे आपल्याला टँजेंट. मग टँजेंट्स कसे काढायचे, मग सगळ्यात पहिलं येतं आपल्याला टँजेंटमध्ये पण 2 टाईप्स होते. एक होता आपला टँजेंट ॲट ओरिजिन आणि टँजेंट ॲट एनी पॉईंट. तर मग सगळ्यात पहिले आपण चेक करणार आहे टँजेंट ॲट ओरिजिनसाठी. टँजेंट ॲट ओरिजिनसाठी तर मग टँजेंट ॲट ओरिजिनसाठी आपण काय करत असतो, टँजेंट ॲट ओरिजिनसाठी आपण जी पण आपली लोवस्ट डिग्री टर्म असेल इक्वेशनमधली ती आपण 0 सोबत इक्वेट करतो. जी पण सगळ्यात लोवेस्ट डिग्री टर्म असेल तिला आपण 0 सोबत इक्वेट करतो आणि व्हॅल्यू काढतो आपल्या टँजेंटची. तर मग लोवेस्ट डिग्री टर्म इन इक्वेशन इक्वेट विथ 0. तर मग आपलं इक्वेशन काय आहे, तर मग आपण सेकंड नंबरचं इक्वेशन बघू, थोडं सोपं जाईल. त्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की लोवेस्ट डिग्री टर्म कोणती आहे, एक्सची तर डिग्री 3 आहे, त्यानंतर इथे पण डिग्री 3 येईल आणि वायची डिग्री 2 आहे. तर मग सगळ्यात कमी डिग्रीवाली टर्म कोणती आहे, 2ay². तर मग ही डिग्रीला आपल्याला ही जी टर्म आहे 2ay² याला इक्वेट करायचं आहे 0 सोबत. तर मग व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, देअरफॉर 2a जर त्या साईडला नेला तर y² = 0 आणि वायची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 0, बरोबर. मग टँजेंट थ्रू जशी आपल्याला वायची व्हॅल्यू 0 भेटली तर आपल्याला टँजेंट भेटणार टँजेंट थ्रू एक्स ॲक्सिस ॲट ओरिजिन. वायची व्हॅल्यू 0 कुठं असते, ओरिजिनवरती. तर मग आपल्याला टँजेंट भेटणार, वाय जर 0 असेल तर मग टँजेंट आपल्याला एक्स ॲक्सिसला भेटणार, म्हणजेच आपली टँजेंट एक्स ॲक्सिसमधून जाणार. आपली जर ही एक्स ॲक्सिस असेल तर आपली टँजेंट इथून जाणार, एक्स ॲक्सिसवरच असणार आहे आपली टँजेंट, बरोबर. मग आपली टँजेंट जर काढली आपण, टँजेंट ॲट ओरिजिन जर भेटत असेल तर मग दुसरा पॉईंट काढायची काम नाही आपल्याला. तर मग डायरेक्ट जायचं रूल नंबर 5 वर. तर रूल नंबर 5 काय होता आपला, असिम्प्टोट. तर मग असिम्प्टोट कसे काढायचे आहेत आपल्याला, तर असिम्प्टोट काढायचे पण 2 टाईप्स आहेत. त्यामध्ये आपण बघितले होते पहिल्या व्हिडिओमध्ये की 2 आहेत. एक तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस काढायचं राहतं आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग पहिलं काय राहतं, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि दुसरं असतं आपलं वाय ॲक्सिस. तर मग आपण एक्स ॲक्सिसला जर पॅरलल असेल आपला असिम्प्टोट तर मग आपण काय करतो, जे पण आपला एक्स असेल त्याची डिग्री पाहतो की सगळ्यात जास्त एक्सची डिग्री कुठे आहे आणि त्याचा कोइफिशियंट आपण 0 सोबत इक्वेट करतो. मग एक्स ॲक्सिससाठी आपण एक्सची डिग्री बघतो आणि वायसाठी वायची डिग्री बघतो. तर मग जिथे पण आपल्याला एक्सची डिग्री जास्त दिसेल त्याचा कोइफिशियंट आपल्याला 0 सोबत इक्वेट करायचा आहे. मग आपलं इक्वेशन बघूया आपण. तर मग इक्वेशन जर बघितलं आपण इथे तर मग आपल्याला एक्सची डिग्री सगळ्यात जास्त कुठे दिसत आहे, तर इथे तर 1 आहे, इथे तर एक्स नाहीच आहे. मग एक्सची डिग्री आपल्याला इथं 3 दिसत आहे लार्ज. मग याचा कोइफिशियंट काय आहे, 1 आहे. तर मग 1 घ्यायचा. मग कोइफिशियंट सापडला आपल्याला 1. मग 1ला आपल्याला इक्वेट करायचं 0 सोबत.
मग जर 1ला आपण इक्वेट केलं 0 सोबत तर आपल्याला काहीच रिझल्ट नाही भेटत, इथे कोणताही व्हेरिएबल नाही आहे, तर मग हे नॉट पॉसिबल आहे. नॉट पॉसिबल आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली आपली. मग एक्स ॲक्सिससाठी आपल्याला कोणताही पॅरलल असिम्प्टोट नाही भेटणार. मग तसंच दुसऱ्या ॲक्सिससाठी आपण वाय ॲक्सिससाठी चेक करूया. तर मग इथे आपल्याला वायची पॉवर बघायची आहे. तर वायची डिग्री जिथे सगळ्यात जास्त असेल त्याच्या कोइफिशियंटला आपल्याला 0 करायचं आहे. मग इक्वेशनमध्ये बघूया आपण इथे. तर पहिल्या इक्वेशनमध्ये काय दिसत आहे आपल्याला, वायची डिग्री 2 आहे. तर मग दुसरीकडे वाय आहेच नाही कुठे. तर मग इथे जर 2 असेल किंवा या इक्वेशनमध्ये जरी बघितलं आपण तर इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे याचा पण कोइफिशियंट घ्यावा लागेल आणि याचा पण कोइफिशियंट घ्यावा लागेल. तर मग वाय जर कॉमन काढला आपल्याकडे तर मग 2a - xच राहतं. तर मग 2a - x आपल्याला इक्वेट करायचं आहे 0 सोबत. मग कोइफिशियंट काय भेटला आपल्याला, कोइफिशियंट भेटला आहे आपल्याला 2a - x आणि याला इक्वेट करायचं आहे 0 सोबत. तर मग हे सॉल्व केल्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटते 2a, म्हणजे आपल्या असिम्प्टोटची आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे इथे. x = 2a म्हणजे आपला असिम्प्टोट हा 2a या व्हॅल्यूवर असेल. तर मग त्यानंतर आपली पॅरलल असेल, जो पण आपल्याला असिम्प्टोट भेटलेला आहे तो पॅरलल असेल आपल्या वाय ॲक्सिसला, म्हणजे वाय ॲक्सिसला. त्यानंतर लास्टचा रूल आहे आपला रूल नंबर 6. रीजन of acceptance, रीजन ऑफ अबसेन्स, रीजन ऑफ अबसेन्स. तर हा आहे आपला 6वा रूल. तर मग यामध्ये आपण काय करतो, 2 कंडिशन असतात आपल्याजवळ, की आपलं जे पण इक्वेशन आहे ते 2 फॉर्ममध्ये आपल्याला फॉर्म करायचं असते. एक तर y² = f(x) ही कंडिशन असेल, किंवा ऑरमध्ये x² = f(y). या 2 फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आपलं इक्वेशनला. एकतर वायच्या या फॉर्ममध्ये येईल किंवा या फॉर्ममध्ये येईल, आणि मग जे पण फॉर्म आला त्यामध्ये आपल्याला वायचा स्क्वेअर ऑर एक्सचा स्क्वेअर याच्या नेगेटिव्ह व्हॅल्यूजसाठी आपल्याला चेक करायचं आहे की नेगेटिव्ह व्हॅल्यूज कुठे येतील इक्वेशनसाठी. तर मग आपलं इक्वेशन काय आहे, y² 2a - x = x³. तर मग आपल्याला जर या फॉर्मॅटमध्ये जर याला चेंज करायचं असेल तर मग ही टर्म आपल्याला या साईडला न्यावी लागेल. तर मग आपलं इक्वेशन होणार आहे y² = x³ अपॉन 2a - x. तर मग इथे आपल्याला या साईडला 2 टर्म दिसत आहे, एक x³ आणि एक 2a - x. तर मग यासाठी आपल्याला पहिलं चेक करणार आपण x³ साठी. तर x³ आपल्याला दिसतं आहे की x³ हा आपल्याला स्मॉल पाहिजे ते 0 पेक्षा. तर मग याचीच व्हॅल्यू काय येणार, x हा स्मॉल पाहिजे 0 पेक्षा. तर ही झाली आपली पहिली कंडिशन. त्यानंतर आपण चेक करणार 2a - x साठी. तर 2a - x हा आपल्याला स्मॉल पाहिजे 0 पेक्षा. तर मग हा 2a जर त्या साईडला नेला तर मग काय भेटेल आपल्याला x पाहिजे स्मॉल 2a पेक्षा. तर ही भेटली आपल्याला दुसरी कंडिशन. तर मग आपली जी पण कर्व असेल ती कोणत्या एरियामध्ये अबसेन्स असेल हे आपल्याला भेटलेलं आहे. तर कोणत्या एरियामध्ये अबसेन्स असेल, एक तर x <0 आणि x <2a. तर मग रीजन ऑफ अबसेन्स काय असेल आपला, x आणि ही कंडिशन. त्यानंतर यानंतर आपल्याला सगळ्यात लास्टला डायग्राम काढावी लागते. तर मग आपली या सगळ्या काढून आपल्याला जी डायग्राम काढायची आहे तर ती डायग्राम येईल
अशी ही झाली वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. तर मग इथे काय कळतं आपल्याला, सिमेट्री काढली आपण. सिमेट्रीमध्ये आपल्याला कळलं की आपली सिमेट्री एक्स ॲक्सिसच्या अबाउटमध्ये आपली कर्व अशी असेल किंवा अशी असेल. त्यानंतर आपल्याला 0,0 ओरिजिन पण भेटला. त्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हाच होता आपला. त्यानंतर आपल्याला माहीत झालं की आपली कर्व ही ओरिजिनमधून पास होणार आहे, म्हणजे इथून पास होणार आहे. त्यानंतर आपल्याला माहीत झालं की असिम्प्टोट काय आपले. असिम्प्टोटमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 2a भेटली, म्हणजे इथे कुठे a असेल आणि इथे 2a असेल. तर मग इथे आपला असिम्प्टोट असेल, म्हणजे असिम्प्टोट हा आपला पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. मग वाय ॲक्सिस ही आहे आपली. तर मग असिम्प्टोट आपल्याला 2a वर भेटलेला आहे, तर मग तो पॅरलल असेल आपल्या वाय ॲक्सिसला. मग हा झाला आपला असिम्प्टोट. त्यानंतर आपली कर्व ही एक्स ॲक्सिसला अबाउट आहे, सिमेट्रिकल आहे. तर मग आपली कर्व ओरिजिनमधून पास होणार आहे, तर आपली कर्व अशी जाईल, अशी सिमेट्रिकल असेल. त्यानंतर आपल्याला जी टँजंट भेटेल ती आपली एक्स ॲक्सिसवर आहे. तर मग हीच झाली आपली टँजंट. तर आपली कर्व अशी असेल. तर हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. तर मग परत एकदा बघूयात की कसं सॉल्व केलं आपण. सगळ्यात पहिले सिमेट्री काढली आहे. तर सिमेट्रीसाठी आपण इवन पॉवर चेक करतो, वायची किंवा एक्सची. तर सगळ्यात पहिले आपण वायची पॉवर चेक केली. त्यानंतर आपल्याला कळलं की सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस आहे, कारण वायची पॉवर इवन आहे. त्यानंतर आपण चेक केलं की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये आपण सगळ्यात पहिले इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो, आणि जो पण आपल्याला पॉईंट भेटेल तो असेल आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यानंतर आपण तिथेच इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू 0 पुट करतो आणि एक्सची व्हॅल्यू काढतो. एक्सची व्हॅल्यू आपल्याला जिथे भेटेल तो असेल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 0,0 भेटला. तर मग आपली कर्व जी आहे ती आपली कर्व लाईज करणार आहे आपल्या पॉईंटवर. त्यानंतर रूल नंबर 3, ओरिजिन. तर आपल्याला जो पॉईंट भेटला आहे इंटरसेक्शनमध्ये 0,0, तर मग यामध्ये आपल्याला कळतं की आपली कर्व ही ओरिजिन थ्रू पास होणार आहे. त्यानंतर टँजंट काढायसाठी आपण काय करतो, लोवेस्ट डिग्री टर्म इन इक्वेशन इक्वेट विथ 0. जी पण आपली लोवेस्ट डिग्री असेल इक्वेशनमध्ये ती आपण 0 सोबत इक्वेट करतो. मग आपण इथे 0 सोबत इक्वेट केल्यावर आपल्याला वायची व्हॅल्यू 0 भेटली. म्हणजेच कळलं की आपल्याला आपली जी पण टँजंट आहे ती आपली एक्स ॲक्सिसवर आहे आणि ॲट ओरिजिनवर आहे, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरच जाणार आहे, पॅरलल नाही जाणार एक्स ॲक्सिसला. त्यानंतर रूल नंबर 5 बघितला, असिम्प्टोट. असिम्प्टोटमध्ये काय असतं, हे 2 कंडिशन असतात, एक तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस किंवा पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर मग आपण एक्स ॲक्सिससाठी काय करतो, जी पण आपली एक्सची सगळ्यात मोठी डिग्री असेल त्याचा कोएफिशियंट आपण 0 सोबत इक्वेट करतो, आणि वायची जी सगळ्यात मोठी डिग्री असेल त्याच्या कोएफिशियंटला आपण एक्स सोबत 0 सोबत इक्वेट करतो. तर मग आपण पहिले एक्ससाठी केलं, तर एक्ससाठी नॉट पॉसिबल भेटला, आपल्याला कोणतीच व्हॅल्यू नाही भेटली एक्स किंवा वायची. तर मग इथे तर होणार नाही. त्यानंतर पॅरलल टू एक्स ॲक्सिस होणार नाही. त्यानंतर पॅरलल टू वाय ॲक्सिससाठी चेक केलं, तिथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 2a भेटली, म्हणजेच आपला असिम्प्टोट 2a वर आहे असं भेटलं. मग ते पॅरलल टू वाय ॲक्सिस भेटलं आहे आपल्याला. त्यानंतर आपण रिजन ऑफ अबसेन्स चेक केला रूल नंबर 6मध्ये. तर रूल नंबर 6मध्ये काय, 2 कंडिशन, एक तर आपलं इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये चेंज करायचं किंवा या फॉर्मॅटमध्ये चेंज करायचं, आणि या एक्स किंवा वायच्या राईट हँड साईडला जी पण टर्म येईल तिला आपल्याला त्याच्या निगेटिव्ह व्हॅल्यू चेक करायच्या. तर मग ज्या पण व्हॅल्यूज येईल, इकडे आपल्याला 2 टर्म भेटल्या, त्या 2 टर्मसाठी आपण चेक केलं निगेटिव्ह व्हॅल्यूज कुठे कुठे येतात. तर मग आपल्याला पहिली टर्म भेटली की एक्स हा छोटा असेल 0पेक्षा, आणि दुसरी टर्म भेटली की आपला जो एक्स आहे तो छोटा असेल 2a पेक्षा. म्हणजे आपली कर्व फक्त
इथं लाय नाही होणार की 2a पेक्षा तिकडे नाही जाणार किंवा जो पण आपला 0 पॉईंट आहे त्याच्या इकडे नाही येणार. म्हणजे कर्व आपली फक्त या 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे. तर मग हे झाला पहिलं एक. तर मग जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर थँक्यू मित्रांनो, असाच सपोर्ट असू द्या.